या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एका गावकऱ्याला पाहतो, जो की पोलीस चौकीमध्ये तक्रार देत पोलिसांना सांगतो की त्यांच्या इथे चोरी झाली आहे, ज्यात चोरांनी लग्नाच्या वस्तू, दागिने, आहेर व सर्वच चोरून नेलं आहे आणि ते शिवापूरच्या जंगलाच्या मार्गाने पळून गेले आहेत। तसेच इकडे आपण त्या चोरांच्या टोळीला पाहतो, जे की चोरी केलेला माल त्यांच्या सरदारासमोर आणून ठेवतात, ज्याचं नाव लाखन असतं। सोबतच इथे चित्रपटातील पहिलं गाणं आहे, ज्याचं नाव आहे तुम्हासाठी केली मी 16 श्रृंगार, ज्यात शिवानी नावाची मुलगी डान्स करत असते आणि या दरोडेखोरांची टोळी तिचा डान्स एन्जॉय करत असतात। आता या टोळीबद्दल सांगायचं तर या टोळीला आधी शिवानीचे वडील सरदार म्हणून चालवायचे, पण मरण्यापूर्वी शिवानीच्या वडिलांनी लाखनला या टोळीचा नवीन सरदार बनवलं आणि आता लाखनच्या टोळीला चालवतो। तसेच या टोळीतील हा बलदेव नावाचा चोर शिवानीला पसंत करत असतो, पण शिवानी मात्र लाखनवर प्रेम करत असते, ज्यामुळे बलदेवला याची खंत असते। सोबतच लाखनला देखील माहित असतं की शिवानी त्याला पसंत करते म्हणून, पण लाखन तिच्या प्रेमाला हसण्यावारे घेत असतो। यानंतर दाखवतात की यांच्या टोळीतील रंग्या नावाचा जो खबरी असतो तो लाखनला सांगतो की शिरपूर गावचा एक पाटील आहे, ज्याच्या मुलीचं लवकरच लग्न होणार आहे, त्यामुळे पाटलाने त्याच्या मुलीला घालण्यासाठी 2 लाखांचा चंद्रहार बनवला आहे आणि पाटीलकडे खूप दागदागिने व पैसे देखील आहेत। जर आपण त्याला लुटलं तर आपण मालामाल होत। आता इतक्यात बलदेव सांगतो की ज्या जंगलात त्यांचा अड्डा आहे त्याच्या आजूबाजूला पोलिसांनी यांना शोधण्यासाठी गस्त घातली आहे, त्यामुळे आपण आपल्या अड्ड्यातून बाहेर पडायला नको। पण लाखन मात्र त्या पाटलाला लुटायचं ठरवतो। आता रंग्याने पाटलाबद्दल आधीच सर्व माहिती दिलेली असते, त्यामुळे लाखन व त्याची टोळी पाटील ज्या रस्त्याने जाणार असतो तो रस्ता अडवतात आणि पाटलाची गाडी इथे आल्यावर हे सर्व त्याच्यावर बंदुका ताणतात। तसेच लाखन पाटलाकडे त्याच्या मुलीसाठी केलेला चंद्रहार मागतो, ज्यावर पाटील सांगतो की तो हार आता त्याच्याजवळ नाही। आता इथेच गाडीमध्ये पाटलासोबत त्याची मुलगी चंद्रिका देखील असते, त्यामुळे लाखन तिला गाडीतून बाहेर काढतो आणि पाटलाला म्हणतो की जोपर्यंत तुम्हाला हार किंवा हाराच्या बरोबरीची रक्कम देणार नाही तोपर्यंत तुझी मुलगी माझ्या ताब्यात राहील। तसेच तो पैसे किंवा हार जोगाईचे देवळात देवापुढे ठेवायला सांगतो आणि जेव्हा लाखनला ते पैसे किंवा हार मिळेल तेव्हा तो चंद्रिकाला इथेच आणून सोडेल। आता चंद्रिकाचे वडील म्हणतात की उद्या सकाळपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील, पण आता माझ्या मुलीला सोडून द्या, ज्यावर लाखन नकार देतो आणि चंद्रिकाला उचलून घेऊन जातो। पण लाखन जाताच त्याचे साथीदार चंद्रिकाच्या वडिलांना मारून बेशुद्ध करतात आणि तेही तिथून निघून जातात। आता काही वेळाने या रस्त्यावर एक गाडी येते, ज्यात श्रीकांत व त्याचा मित्र असतो। आता श्रीकांत बद्दल सांगायचं तर हा चंद्रिकाचा होणारा नवरा आहे। तसेच तो पाटलांना जेव्हा जखमी अवस्थेत पाहतो तेव्हा तो त्यांना घरी घेऊन जातो, जिथे डॉक्टर यांना सांगतात की पाटलांना शुद्धीवर यायला कमीत कमी 24 तास लागतील। आता चंद्रिकाचे वडील शुद्धीवर आलेले नसतात, त्यामुळे त्यांना लाखनपर्यंत पोहोचताच येत नाही आणि दुसऱ्या दिवशी दाखवतात की बलदेव जोगाईच्या मंदिरात संध्याकाळपर्यंत पाटलाची वाट पाहून परत त्यांच्या अड्ड्यावर येतो आणि तो लाखनला सांगतो की त्याने पाटलाची भरपूर वेळ वाट पाहिली, पण पाटील काही आलाच नाही, ज्यामुळे लाखन ठरवतो की जर पाटलाने त्याचं वचन पाळलं नाही तर तो सुद्धा त्याचं वचन पाळणार नाही। प्रत्यक्षात लाखन जेव्हा चंद्रिकाला उचलून घेऊन आला त्यानंतर पाटलासोबत काय झालं हे लाखनला माहीतच नसतं, ज्यामुळे हा सर्व गैरसमज झाला। असो, आता पाटलाला धडा शिकवण्यासाठी लाखन चंद्रिकाचे आबरू लुटायचं ठरवतो आणि जेव्हा हे बलरामच्या लक्षात येतं तेव्हा तो लाखनला म्हणतो की सरदार, लुटीचा माल सर्वांमध्ये वाटून घ्यायची आपली पद्धत आहे, त्यामुळे चंद्रिकाची आबरू लुटण्याचा पहिला मान तुमचा आणि त्यानंतर आमचा असणार आहे, हे लक्षात असू द्यात। त्याचबरोबर आपण पाहतो की लाखन जेव्हा चंद्रिकाची आबरू लुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चंद्रिका स्वतःला वाचवण्यासाठी लाखनच्या हाताला चावून त्याच्यापासून दूर जाते, ज्यामुळे लाखनच्या हातातून रक्त निघायला लागतं। तसेच चंद्रिकाला समजलेलं असतं की ती लाखन व त्याच्या टोळीपासून स्वतःला वाचू शकणार नाही, त्यामुळे ती लाखनच्या हातून निघत असलेलं रक्त लाखनची पत्नी म्हणून स्वतःच्या कपाळी लावते व लाखनला म्हणते की या रक्ताला साक्षी ठेवून मी तुम्हाला पती मानला आहे, आता मी तुझी पत्नी झाली आहे, त्यामुळे तुझा माझ्यावर, माझ्या शरीरावर हक्क आहे, पण इतरांनी माझ्या शरीराला स्पर्श करता कामा नये, त्यांच्यापासून रक्षा करणं हे तुझं कर्तव्य आहे। आता लाखन विचारात पडतो की अचानक त्याच्यासोबत काय झालं, पण त्याला हे नक्की समजलेलं असतं की चंद्रिका आता त्याची पत्नी आहे। तसेच आतापर्यंत इथे शिवानी आलेली असते, जिला लाखनचं लग्न झालेलं पाहून खूप दुःख होतं। सोबतच आपण या चित्रपटातील दुसरं गाणं पाहतो, ज्याचं नाव आहे खेळ कुणाला देवाचा कळला, जे झाल्यानंतर दाखवतात की शिवानी जेव्हा पाणी आणायला गेलेली असते तेव्हा बलराम तिला म्हणतो की लाखन चंद्रिकाच्या नादी लागला आहे, त्यामुळे तू त्याच्या मागे जाण्यापेक्षा माझा स्वीकार कर। पण शिवानी त्याला बेइज्जत करून आपल्या वाटेने जाते, ज्यामुळे बलदेव निश्चय करतो की तो एक दिवस शिवानीला त्याचे केल्याशिवाय राहणार नाही। यानंतर इकडे आपण पुन्हा लाखन व चंद्रिकाला पाहतो, जिथे चंद्रिका लाखनसाठी जेवणाचं ताट घेऊन आलेले असते। त्याचबरोबर हे दोघे बोलत असताना लाखनच्या बोलण्यावरून चंद्रिकाला माहित होतं की लाखनने चंद्रिकाला त्याची पत्नी मानला आहे, पण लाखनची इच्छा आहे की देवा ब्राह्मणाच्या साक्षीने यांचं लग्न व्हावं, जेणेकरून सर्वांची तोंड बंद होतील।
तसेच दुसऱ्या दिवशी लाखन सर्वांच्या साक्षीने चंद्रिकाशी लग्न करायचं ठरवतो. त्याचबरोबर इकडे चंद्रिकाच्या वडिलांना शुद्ध आलेले असते आणि शुद्धीत येताच ते सर्वांना त्यांच्या व चंद्रिकासोबत काय घडलं ते सांगतात. सोबतच त्यांच्या बायकोकडून त्यांना माहीत होतं की ते गेले 2 दिवस बेशुद्ध होते, ज्यामुळे ते खूप चिंतेत पडतात, कारण त्यांनी लाखनला एका दिवसात चंद्रहार किंवा पैसे देण्याचं वचन दिलं होतं. तसेच पुढे दाखवतात की लाखन व चंद्रिका सर्वांच्या साक्षीने लग्न करतात आणि आता खऱ्या अर्थाने हे पती पत्नी बनतात. आता पुढे एक दिवस ज्या अड्ड्यावर हे राहत असतात तिथली साफसफाई करत असताना चंद्रिका काही पुस्तके पाहते, ज्यामुळे ती या पुस्तकांबद्दल लाखनला विचारते की ही इंग्रजी पुस्तकं नक्की कोण वाचतं, ज्यावर लाखन सांगतो की तोच ही इंग्रजी पुस्तकं वाचतो. सोबतच तो हे देखील सांगतो की तो ग्रॅज्युएट आहे, ज्यामुळे चंद्रिका विचारते की ग्रॅज्युएट असून सुद्धा तुम्ही हा मार्ग का निवडला. तसेच ती लाखनला त्याची सर्व गोष्ट सांगण्याची विनंती करते. आता लाखन त्याच्याबद्दल सांगत असताना सीन काही वर्षाने मागे शिफ्ट होतो, जिथे आपण पाहतो की लाखन दरोडेखोर बनण्यापूर्वी सामान्य मुलगा होता. तसेच त्याचं खरं नाव आधी श्रीधर होतं आणि आज सर्व कॉलेजमध्ये तो पहिला आलेला आहे, त्यामुळे त्याला सुवर्ण पदक व सर्टिफिकेट देखील मिळालं आहे. तसेच लाखनला रोहिणी नावाची लहान बहीण आहे, जिने यांच्या आईवडिलांच्या निधनानंतर लाखनचा मोठ्या बहिणीसारखा सांभाळ केलेला आहे. त्याचबरोबर आज लाखनने BAचं शिक्षण पूर्ण केलं, त्यामुळे हे दोघे खूप आनंदी असतात. पण इतक्यात इथे श्रीपाद शेठ येतो, जो की यांच्या गावचा सावकार असतो. आता लाखनचं शिक्षण पूर्ण झाल्याचं अभिनंदन करत हा त्याला सांगतो की तुझ्या वडिलांनी तुझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हे घर माझ्याकडे गहाण ठेवलं आहे. ते तर गेले, पण आता त्या कर्जाची फेड तुला करावी लागेल, नाहीतर मला या घरावर जप्ती आणावी लागेल. ज्यावर लाखन सांगतो की त्याला नोकरीसाठी आधीच फोन आला होता, तो फक्त या सर्टिफिकेटची वाट पाहत होता आणि आज तेही मिळालं. त्यामुळे तो उद्याच शहरात जाऊन अपॉइंटमेंट लेटर घेऊन येणार आहे. मग त्यानंतर तो श्रीपाद शेठचं सर्व कर्ज व्याजासोबत फेडून टाकेल. आता श्रीपाद शेठला इथे माहीत होतं की लाखन शहरात जाऊन येईपर्यंत रोहिणी एकटीच घरात असणार आहे. त्यामुळे लाखन शहरात गेल्यावर श्रीपाद शेठ यांच्या घरी येतो आणि रोहिणीवर बळजबरी करून तिची आबरू लुटतो. तसेच याची खबर कोणालाच लागू नये यासाठी त्याने आजूबाजूच्या लोकांसाठी त्याच्या वाड्यावर करमणुकीचा कार्यक्रम ठेवलेला असतो, ज्यामुळे सर्व तिकडे गेलेले असतात. सोबतच लाखन शहरातून घरी आल्यावर तो पाहतो की रोहिणीने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली आहे, ज्यामुळे त्याला खूप दुःख होतं. तसेच त्याला इथे रोहिणीने मरण्यापूर्वी सोडलेली चिठ्ठी मिळते, ज्यात रोहिणीने तिच्यासोबत जे काही घडलं ते सर्व लिहिलेलं असतं आणि तिने हे देखील लिहिलेलं असतं की लाखनने श्रीपाद शेठ सोबत या सर्वाचा बदला घ्यावा. आता हीच चिठ्ठी घेऊन लाखन पोलिसांकडे जातो, पण श्रीपाद शेठने आधीच पोलिसांना पैसे देऊन त्याच्या बाजूने केलेलं असतं, ज्यामुळे पोलीस लाखनने हे सांगून पाठवून देतात की जेव्हा हे सर्व घडलं तेव्हा श्रीपाद शेठ आमच्या सोबत होते. तसेच लाखनला देखील माहीत होतं की पोलीस श्रीपाद शेठच्या बाजूने आहेत. त्यामुळे रात्रीची वेळ साधून लाखन श्रीपाद शेठच्या घरी जातो आणि त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला मारून टाकतो. आता श्रीपाद शेठला मारल्यानंतर पोलिसांपासून लपण्यासाठी लाखन त्याच जंगलात जाऊन लपतो, जिथे शिवानीच्या वडिलांच्या टोळीचा अड्डा असतो. ज्यामुळे लाखन बलदेवच्या ताब्यात सापडतो आणि पुढे बलदेव लाखनला त्याच्या सरदाराकडे म्हणजे शिवानीच्या वडिलांकडे घेऊन येतो, जिथे लाखनची विचारपूस केल्यावर लाखन सरदारला त्याच्यासोबत जे काही घडलं ते सर्व सांगतो. आता लाखनने त्याच्या लहान बहिणीचा बदला घेण्यासाठी सावकाराचा खून केला हे कळल्यावर सरदार लाखनला त्यांच्या सोबत राहायला सांगतात, कारण जर लाखन परत गेला व पोलिसांच्या तावडीत सापडला तर त्याला फाशी दिली जाईल. आणि इथूनच पुढे श्रीधरचा लाखा व लाखनचा पुढे लाखन सिंग झाला. तसेच सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे श्रीधर म्हणजेच लाखन हे सर्व चंद्रिकाला सांगत असतो, जे ऐकून चंद्रिकाला लाखनबद्दल खूप वाईट वाटतं. यानंतर काही दिवस असेच जातात व एके दिवशी चंद्रिका लाखनला सांगते की ते आई होणार आहे, ज्यामुळे लाखन खूप खुश होतो. सोबतच यानंतर आणखी एक गाणं आहे, मी शरण तुला जय अंबेमा या नावाचं, ज्यात दाखवलं आहे की चंद्रिका लाखनच्या अड्ड्यात असलेल्या देवीची आरती करते व सर्व दरोडेखोर या आरतीमध्ये सामील असतात. पुढे एके दिवशी लाखन जेव्हा विचार करत बसलेला असतो तेव्हा तो चंद्रिकाला म्हणतो की आपलं जेव्हा बाळ होईल तेव्हा तू त्याला शहरात घेऊन जा आणि मी इथेच राहून दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवत राहील, जेणेकरून आपल्या बाळाला दरोडेखोराचा मुलगा म्हणून शिक्का लागणार नाही. पण यासाठी चंद्रिका नकार देत म्हणते की जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा आपण त्याबद्दल निर्णय घेऊत, पण आता मात्र मला तुमच्यासोबतच राहायचं आहे. यानंतर आपण पाहतो की लाखनच्या टोळीने एका पती पत्नीला बंदी बनवून ठेवलेलं असतं आणि बलदेव या स्त्रीची तिच्या पतीसमोरच आबरू लुटणार असतो. पण इतके तिथे चंद्रिका येते आणि सर्वांना समजावते की हे सर्व बरोबर नाही. इथे ती बरंच काही बोलते, पण ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की तिच्या समजावण्यामुळे टोळीतील सर्व चोर तिची बाजू घेतात आणि लाखनला या पती पत्नीला सोडून द्यायला सांगतात, ज्यामुळे लाखन त्यांना सोडून देतो. पण बलदेव यामुळे चंद्रिकावर रागावलेला असतो. आता याचा बदला घेण्यासाठी बलदेव यांच्याच टोळीत एक जुम्मन मिया म्हणून असतो, त्याच्या बायकोला जाऊन भेटतो. प्रत्यक्षात जुम्मन व त्याच्या बायकोचं लग्न होऊन खूप वर्ष झालेली असतात, पण अजून यांना मूलबाळ नसतं. ज्यामुळे बलदेव जुम्मनच्या बायकोला सांगतो की यांच्या टेकडीजवळच्या गुहेत एक साधू महाराज आलेले आहेत.
जे की मूल होण्यावरचा उपाय सांगतात, पण तिथे फक्त महिला जाऊ शकतात. पुरुषांना नेण्यास तिथे मनाई आहे. त्यामुळे तुम्ही चंद्रिकासोबत तिथे जा, जेणेकरून तिला देखील हे माहीत होईल की तिला मुलगा होणार की मुलगी. सोबतच तो याबद्दल टोळीतील कोणत्याही पुरुषाला न सांगण्याचा तिला सल्ला देतो. यानंतर जुम्मनची बायको रेणू चंद्रिकाला सोबत घेऊन त्या साधूकडे जाते, जिथे चंद्रिकाला मुलगा होण्यासाठी हा साधू एक व्रत सांगणार असतो. पण हा व्रत तो एकट्याच सांगेल असं सांगून तो रेणूला तिथून जायला सांगतो. त्याचबरोबर रेणू इथून गेल्यावर चंद्रिकाला माहीत होतं की हा कोणता साधू नसून बलदेव आहे, जो की आता तिची आबरू लुटणार असतो. पण इतके तिथे लाखन येतो आणि आता बलदेव व लाखनमध्ये मारामारी सुरू होते, ज्यात लाखन शेवटी बलदेवचा उजवा हात कुऱ्हाडीने कायमचा वेगळा करून टाकतो, कारण हाच हात त्याने चंद्रिकावर टाकला होता. आता एवढं सर्व होऊन सुद्धा बलदेव याच टोळीत राहतो. तसेच पुढे काही महिन्यानंतर दाखवतात की लाखन त्याच्या माणसांसोबत एक तमाशा चालवणाऱ्यांची गाडी अडवतो आणि ज्या ठिकाणी यांचा तमाशा होणार असतो तिथे यांना न जाऊ देता त्याच्या जागी लाखन व त्याच्या टोळीतील लोक जातात. सोबतच या ठिकाणी ढोलकीच्या तालावर हे गाणं आहे, ज्यात दाखवतात की लाखन व त्याच्या टोळीतील लोक एका गावात तमाशा सादर करतात, ज्यात शिवानी डान्स करत असते. पण जेव्हा हा तमाशा संपतो तेव्हा लाखन इथे तमाशा पाहायला आलेल्या एका पाटलाच्या लहान मुलाला उचलून घेऊन जातो आणि तिथे पाटलासाठी एक चिठ्ठी सोडतो की मुलाच्या बदल्यात 2 लाख रुपये जोगाईच्या देवळात मूर्तीसमोर ठेवून द्या. आता इकडे यांच्या अड्ड्यावर आपण पाहतो की चंद्रिकाचं बाळ त्याच्या पाळण्यात नसतं, ज्यामुळे चंद्रिका खूप चिंतेत येते व ती तिच्या बाळाला शोधत असताना पाहते की लाखन कोणाची तरी मुलाला खंडणीसाठी उचलून घेऊन आला आहे, ज्यामुळे चंद्रिका लाखनला त्या बाळाला परत त्याच्या आईजवळ सोडायला सांगते. आणि आपला बिचारा लाखन पुन्हा चंद्रिकाचा ऐकतो व शिवानीच्या हातून त्या मुलाला जोगाईच्या मंदिरात सोडून यायला सांगतो. सोबतच इथे चंद्रिकाला तिचं बाळ पुन्हा मिळतं, जे की रेणूकडे असतं. तसेच पुढे शिवानी जेव्हा पळवून आणलेल्या बाळाला मंदिरात सोडायला जाते तेव्हा आधीच तिथे पोलिसांनी गस्त घातलेली असते, ज्यामुळे ते शिवानीला पकडून घेऊन जातात. आता लाखनला जेव्हा याची माहिती मिळते तेव्हा तो शिवानीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून आणण्यासाठी वासुदेवचा वेश करतो आणि पहाटेच्या वेळी पोलीस चौकीजवळ जातो. त्याचबरोबर इथे वासुदेवाला हे गाणं आहे, ज्यात लाखन हे गाणं म्हणत असताना शिवानीला एक्स्ट्रा ब्लेड देतो, जेणेकरून ती चौकीतील दरवाजाच्या सळ्या कापते आणि लाखन सोबत तिथून पळून येते. आता ही पहाटेची वेळ असते, त्यामुळे सर्व पोलीस झोपेच्या धुंदीत असतात. पण शिवानी व लाखन इथून पळताच पोलिसांचा पाठलाग करतात, ज्यात पोलिसांपासून पळत असताना शिवानीला पोलिसांच्या गोळ्या लागतात, ज्यामुळे ती पुढे यांच्या अड्ड्यावर आल्यावर तिचे प्राण सोडते. त्याचबरोबर हे सर्व मिळून पुढे तिचा अंत्यविधी पूर्ण करतात. आता इतक्यात इथे पोलिसांचा अड्डा शोधत येतात आणि जेव्हा लाखन व त्याच्या टोळीला पोलीस आल्याचं माहीत होतं तेव्हा हे सर्व पोलिसांवर फायरिंग करायला लागतात. पण लवकरच लाखनच्या टोळीतील एक जण पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारला जाऊ लागतो, ज्यामुळे टोळीतील बाकी सर्व त्यांचा सरदार वाचावा यासाठी लाखनला इथून पळून जायला सांगतात. आता लाखनची तर त्याच्या साथीदारांना सोडून जायची इच्छा नसते, पण चंद्रिका व जुम्मनच्या सांगण्यावरून तो सर्वांना सोडून निघून जातो. तसेच इकडे पोलीस बलवंत व लाखनच्या बाकी साथीदारांना ताब्यात घेतात व पुढे त्यांना तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी पाठवलं जातं. सोबतच पोलिसांच्या तावडीतून स्वतःला वाचवत लाखन चंद्रिका व लाखनचा साथीदार जुम्मन आणि त्याची बायको रेणू चंद्रिकाच्या वडिलांकडे येतात, जिथे चंद्रिकाला इतक्या वर्षांनी सुखरूप पाहून चंद्रिकाच्या वडिलांना खूप आनंद होतो. सोबतच चंद्रिकाला माहीत होतं की चंद्रिकाला दरोडेखोरांनी पळवून नेलं हे दुःख चंद्रिकाच्या आईला सहन झालं नाही व त्यात त्यांचं निधन झालं. आता इतक्यात लाखन देखील इथे येतो आणि तो सांगतो की मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, ज्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. सोबतच चंद्रिका तिच्या वडिलांना सांगते की तिने लाखनसोबत लग्न केलं आहे, जे ऐकल्यावर चंद्रिकाचे वडील म्हणतात की ते कधीच लाखनसारख्या दरोडेखोराला जावई म्हणून स्वीकारणार नाहीत. पण चंद्रिकाचे वडील जेव्हा चंद्रिकाच्या बाळाला पाहतात तेव्हा ते सर्व काही विसरून लाखनची मदत करायचं ठरवतात. त्याचबरोबर ते यांना सांगतात की मी तुम्हाला मदत करेल, पण तुम्ही इथे न राहता इथून दूर शहरात राहायला जा, जिथे मी तुमची सर्व व्यवस्था करेल आणि तिथे तुम्हाला एक व्यवसाय सुरू करून देईल. आता सीन काही वर्षाने पुढे शिफ्ट होतो आणि आपण पाहतो की लाखनने आता त्याची सर्व ओळख बदलली आहे. शहरात त्याचा लाखनपाल बिल्डर्स म्हणून इमारती उभारण्याचा मोठा व्यवसाय आहे आणि त्याला सर्व व्यावसायिक म्हणूनच ओळखतात. तसेच लाखनने आता या व्यवसायात खूप पैसा देखील कमावलेला आहे. आणि राहिलं जुम्मनचं, तर तो लाखनचा सेक्रेटरी म्हणून त्याला कामात मदत करतो व रेणू लाखनच्या घरात चंद्रिकासोबत त्यांचं घर सांभाळते. आता एके दिवशी लाखन व चंद्रिका गप्पा मारत असताना ठरवतात की त्यांचा मुलगा सुनील जेव्हा शाळेत जायला सुरू करेल तेव्हा हे गावाबाहेरच्या मंदिराचं चांगलं बांधकाम करतील आणि सुनील जेव्हा कॉलेजला जाईल तेव्हा एक नवीन कॉलेज व सर्वांसाठी हॉस्पिटल बांधतील. प्रत्यक्षात लाखनने दरोडेखोर म्हणून जे लोकांची लुटमार केली होती त्याच्या बदल्यात तो समाजासाठी समाजसेवा करायचं ठरवतो आणि काहीच वर्षात ठरल्याप्रमाणे तो हे सर्व करून देखील दाखवतो. तो चांगलं मंदिर उभारतो आणि नवीन हॉस्पिटल सुद्धा बांधतो, ज्यामुळे आता समाजात सर्व लोक त्याचा चांगला व्यक्ती म्हणून आदर करतात. आता या सर्व काळात आपण लाखनच्या मुलाला म्हणजे सुनीलला मोठं झालेलं पाहतो, जो की टेबल टेनिसचा मोठा खेळाडू आहे.
आणि त्याने आतापर्यंत खूप सारे बक्षीस देखील जिंकलेले आहेत. त्याचबरोबर आज देखील त्याची टेबल टेनिसची मॅच असते. पण ज्या ठिकाणी खेळ होणार असतो तिथे जात असताना सुनीलच्या गाडीची अनघा नावाच्या मुलीला टक्कर लागते, ज्यामुळे अनघाच्या हाताला दुखापत होते. त्याचबरोबर सुनील अनघाची माफी मागतो आणि पुढे तो त्याच्या मॅचसाठी जातो, जिथे तो पाहतो की त्याच्या विरुद्ध खेळत असलेली स्पर्धक अनघाच आहे, जिला तिच्या दुखापत झालेल्या हातामुळे नीट खेळता येत नसतं. आता ही जखम सुनीलमुळे झालेली असते, त्यामुळे सुनील मुद्दाम ही मॅच हारतो आणि या खेळात अनघा विजयी ठरते. आता सुनील हा चांगलाच मुरलेला खेळाडू असतो, ज्याला शक्यतो कोणी सहजासहजी हरवू शकत नाही. ज्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला हारण्यामागचं कारण विचारल्यावर तो त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगतो, की सकाळी त्याच्या गाडीने धक्का लागून अनघाचा हात दुखावला आणि तरी देखील ती दुःख सहन करत खेळत होती, ज्यामुळे तो मुद्दाम ही मॅच हारला. तसेच सुनील हे सर्व सांगत असताना अनघा देखील तिथेच असते, ज्यामुळे तिला सुद्धा माहित होतं की ही मॅच अनघा सुनीलमुळे जिंकू शकली. आता अनघा घरी जात असताना वाटेत तिला सुनील भेटतो आणि इथे यांची मैत्री होते. तसेच पुढे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात व सुनील अनघाला लग्नासाठी मागणी घालतो. पण यानंतर आपण जेव्हा अनघाला तिच्या घरी पाहतो तेव्हा आपल्याला माहित होतं की अनघा दुसऱ्या कोणाची नाही तर श्रीकांतची मुलगी आहे. हा तोच श्रीकांत ज्याचं चंद्रिकासोबत लग्न होणार होतं, पण लाखनने चंद्रिकाला पळवून नेल्यामुळे यांचं लग्न मोडलं. असो, आता श्रीकांतच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगायचं तर त्याच्या पत्नीचं निधन झालेलं आहे आणि अनघाच्या आईनंतर श्रीकांतनेच अनघाचा सांभाळ केला. आता इथे दाखवतात की अनघा तिच्या वडिलांना सुनीलबद्दल सांगते की तिचं सुनीलवर प्रेम आहे आणि सुनीलने तिला लग्नासाठी मागणी घातली आहे. त्याचबरोबर आता श्रीकांत सुनीलच्या वडिलांना भेटून अनघा व सुनीलच्या लग्नाचं बोलणार असतात. सोबतच इकडे सुनीलच्या खोलीत त्याच्या आईला अनघाचा फोटो मिळतो, ज्यामुळे लाखनला देखील अनघा व सुनीलबद्दल माहीत होतं आणि लाखन देखील आता यांचं लग्न लावून देणार असतो. आता हीच बातमी पुढे अनघा व सुनील एकमेकांना सांगतात, ज्यामुळे दोघेही आता आनंदी असतात. सोबतच इथे आणखी एक गाणं आहे ज्याचं नाव आहे दे टाळी मला, जे झाल्यावर दाखवतात की अनघाचे वडील अनघाला सोबत घेऊन सुनीलच्या घरी जातात यांच्या लग्नाविषयीची बोलणी करायला. पण इथे जेव्हा ते चंद्रिकाला पाहतात तेव्हा ते लगेच तिला ओळखतात. त्याचबरोबर ते सर्वांना सांगतात की त्यांचं चंद्रिकाशी लग्न होणार होतं, पण एका दरोडेखोराने तिला पळवून नेलं, त्यामुळे ते लग्न मी मोडून टाकलं होतं आणि एका दरोडेखोराकडे राहिलेल्या बाईच्या घरात मी माझी मुलगी कधीच देणार नाही. प्रत्यक्षात त्यांना माहीत नसतं की लाखनच तो दरोडेखोर आहे. तसेच इथे सुनील देखील हे ऐकल्यावर त्याच्या आईची घृणा करायला लागतो. पण त्याचे वडील जेव्हा सुनीलला त्यांची सर्व कहाणी सांगतात तेव्हा सुनील त्याच्या आईबाबांची म्हणजेच लाखन व चंद्रिकाची माफी मागतो. आता अनघाच्या वडिलांनी तिच्या व सुनीलच्या लग्नासाठी नकार दिलेला असतो, त्यामुळे अनघा तिचं घर सोडून सुनीलच्या घरी येते. पण लवकरच लाखन पुन्हा तिला तिच्या घरी सोडायला जातो, जिथे तो श्रीकांतला सांगतो की ज्या दरोडेखोराने चंद्रिकाला पळवून नेलं होतं तो लाखन सिंग मीच आहे. तसेच तो चंद्रिकासोबत शहरात येऊन कसा बदलला याबद्दल तो सर्व सांगतो. आता श्रीकांत लाखनला जास्त करून दरोडेखोर म्हणून नाही तर लाखन बिल्डर म्हणून ओळखत असतो, जो की लोकांची खूप सेवा करतो आणि समाजासाठी त्याने खूप काही केलेलं आहे, ज्यामुळे श्रीकांतच्या मनात त्यांच्याविषयी आदर असतो आणि यामुळेच तो लाखन दरोडेखोर होता याकडे दुर्लक्ष करून सुनील व अनघाच्या लग्नासाठी होकार देतो. आता यानंतर पुन्हा एक गाणं आहे 1 2 3 आता वाजव रे बिन या नावाचं, जे झाल्यावर आपण पाहतो की बलदेव लाखनच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. तसेच लाखन बलदेवला इथे पाहून चकित होतो. सोबतच बलदेवकडून त्याला माहित होतं की 2 वर्षांपूर्वीच बलदेवची जेलमधून सुटका झाली आणि गेली 2 वर्षे तो लाखनचा पत्ता शोधत होता. त्याचबरोबर लाखनकडून त्याला काय हवंय असं लाखनने बलदेवला विचारल्यावर तो म्हणतो की हे तो वेळ आल्यावर सांगेल. सोबतच तो लाखनला धमकी देऊन जातो की लाखनने जी पापं केली आहेत त्याचा बलदेव साक्षीदार आहे हे त्याने विसरू नये, ज्यामुळे लाखन खूप चिंतेत पडतो. आता लाखन हीच गोष्ट पुढे चंद्रिकाला सांगतो, ज्यामुळे या दोघांनाही भीती असते की लवकरच सुनीलचं लग्न आहे आणि बलदेव त्याच्या लग्नात कोणती अडचण तर नाही आणणार. तसेच लाखनला माहित आहे की बलदेवचा हात त्याने कापला होता, ज्याचा बदला बलदेव नक्कीच घेणार, त्यामुळे तो बलदेवला कायमचं संपवण्यासाठी जायला लागतो. पण चंद्रिका लाखनला शपथ देऊन थांबवते. सोबतच यानंतर सुनीलच्या लग्नाचा दिवस दाखवतात, जिथे सर्व आनंदी वातावरण असताना बलदेव इथे येतो आणि तो लाखनला सांगतो की लाखनने त्याचा हात तोडला, त्यामुळे त्याचा बलदेवला सूड घ्यायचा आहे, जो बदला तो लाखनचा उजवा हात कापून पूर्ण करेल. आणि यासाठी तो लाखनला बरोबर 9 वाजता एका पुलाजवळ भेटायला बोलवतो. प्रत्यक्षात इथे लाखनकडे बंदूक असते आणि तो बलदेवला मारण्यासाठी त्याला निशाण्यावर घेतो देखील. पण आपला वाल्मिकी बनलेला बिचारा लाखन त्याला चंद्रिकाची शपथ आठवते आणि तो बलदेवला मारत नाही. तसेच त्यांचं हे सर्व बोलणं जुम्मनने देखील ऐकलेलं असतं. त्यामुळे पुढे लाखन जेव्हा ठरलेल्या वेळेनुसार बलदेवकडे जातो तेव्हा बलदेव लाखनच्या हातावर कुऱ्हाड मारणार इतक्यात जुम्मन इथे पोलिसांना घेऊन येतो आणि पोलीस बलदेवला पकडून घेऊन जातात. तसेच पोलिसांना बलदेवने सांगण्याआधीच माहीत असतं की हा लाखन तोच दरोडेखोर लाखन आहे ज्याला पोलीस गेले 20-22 वर्षे शोधत आहेत. आता पोलीस लाखनला पकडून घेऊन जाणार असतात
पण त्याआधी लाखन पोलिसांना विनंती करतो की तुरुंगात जाण्याआधी त्याला त्याच्या मुलाचं लग्न संपवून येऊ द्यात, कारण त्याला सुनीलचं लग्न आनंदात होताना पाहायचं आहे. आता या पोलिसांमधला जो मुख्य इन्स्पेक्टर असतो तो तोच व्यक्ती असतो ज्याच्या बायकोला व त्याला लाखनने दरोडेखोर असताना पकडलं होतं आणि बलदेव त्यावेळी याच्या पत्नीची आबरू लुटणार होता. तसेच चंद्रिकाच्या सांगण्यावरून तेव्हा लाखनने यांना सोडून दिलं होतं, ज्यामुळे हा इन्स्पेक्टर लाखनला समीरचं लग्न लावून परत यायला सांगतो. आता लाखन पुन्हा लग्नाच्या ठिकाणी जातो आणि समीर व अनघाचं लग्न लावून पुन्हा पोलिसांकडे येतो. सोबतच लाखनच्या मागोमाग चंद्रिका व जुम्मन देखील इथे येतात, जिथे चंद्रिकाला माहित होतं की लाखन पोलिसांच्या स्वाधीन व्हायला निघाला आहे, ज्यामुळे तिला खूप दुःख होतं. पण लाखनला हे सर्व मान्य असतं, कारण त्याने कित्येकांचे खून केले आहेत आणि त्याचं त्याला प्रायश्चित्त करायचं आहे. तसेच पुढे लाखन व जुम्मन स्वतःला पोलिसांच्या हवाली करतात व यांना पोलीस घेऊन जातात आणि चंद्रिकाकडे आता मात्र लाखनची वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग राहत नाही. त्याचबरोबर या सीन सोबत हा चित्रपट इथेच संपतो. या चित्रपटाची गाणी आजही खूप प्रसिद्ध आहेत आणि माझ्या मते तर ते अजरामर झाले आहेत, ज्यामुळे मी हा चित्रपट एक्सप्लेन करण्यासाठी खूप दिवसांपासून उत्सुक होतो. तर या चित्रपटाला डिरेक्टेड केलं होतं कमलाकर तोरणे यांनी, याची कथा लिहिली होती श्रीपाद डोंगरे यांनी व याला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी.